आज मी पाणीपुरीच्या पुऱ्या तळायच्या म्हणून कढई तापायला ठेवली होती धुवून. त्यामध्ये तेल ओतल्यानंतर समजलं की त्यामधलं पाणी आटलं नाही, त्यामुळे ते तेल तडतड उडत होतं. पाणीपुरीसाठी इकडे बटाटा शिजवून मॅश वगैरे करून घेतला होता. तेल वाजायचं बंद झाल्यानंतर मी पुऱ्या तळायला बसले आणि बघू शकता कशा टम्म फुगलेत. खरं तर त्या बेकरीमधनंच आणलेल्या होत्या. आणि इकडे माझा व्हिडिओ पण सुरू आहे जो की ऑलरेडी अपलोड झालाय. तुम्ही अजून बघितला नसेल तर व्हिडिओच्या खाली त्रिकोणी आयकॉनवरती त्याची लिंक देतीये, तो व्हिडिओ पण नक्की बघा. पुऱ्या तळल्या होत्या, बटाटा शिजवला होता, गोड पाणी तिखट पाणी बनवलं होतं. पण ऐन टायमाला मी कांदा चिरायचीच विसरले होते आणि एवढा छोटा छोटा कांदा चिरायला चाकूने मला तरी खूप टाइम लागणार होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे आहे हे आगारोचं मिनी इलेक्ट्रिक चॉपर, ज्याची कॅपॅसिटी 250 मिलीची आहे. चॉपर सोबत पोर्टेबल चार्जर सुद्धा येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये स्टेनलेस स्टीलचं ब्लेड आहे, फ्लॅश गार्ड आहे आणि शिवाय मोटर हेड सुद्धा. वन टाइम बटन आणि डुअल सेफ्टी टच मेकॅनिझम सह येतं, त्यामुळे याचं झाकण नाही लावलं आणि बटन नाही दाबलं तर ते चॉपर सुरूच होत नाही. याची मोटर 30 वॅटची आणि स्टेनलेस स्टीलचं ब्लेड असल्यामुळे आपण यामध्ये कोणतंही साहित्य घातलेलं अगदी 60 सेकंदामध्ये बारीक होतं. मेन म्हणजे हे 100% BPF फ्री साहित्यापासून बनवले, त्यामुळे यामध्ये कुठलीही वस्तू टाकली तरी त्याची नॅचरल चव बदलत नाही. चॉपरच्या मोटर हेडला चार्जिंग पॉईंट असल्यामुळे फक्त 4 तास आपण याला चार्ज केलं तर अगदी 30 मिनिटापर्यंत सहज चालवू शकतो. या आगारोच्या मिनी इलेक्ट्रिक चॉपरचं मोटर हेड सोडलं ना, बाकीचं सगळं आपण धुवून पुसून स्वच्छ व्यवस्थित ठेवू शकतो. तुम्हाला जर हे चॉपर आवडलं असेल तर वरती अफिलिएटमध्ये टॅग केले. आणि कशी झाली आहे बघा माझ्या हातची पाणीपुरी, तुम्हाला कशी दिसतीये तरी कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.